ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। होश में आके अरे बात तो तुम तो न्याय तो तुम तो नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक। जुनी पेन्शनसाठी मागण्या आंदोलन चालू आहे। आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर निदर्शने करत आहेत, काय बरोबर मागण्या आहेत? राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चेतना दिन साजरा करण्यात येतो। चेतना दिन म्हणजे 1966 मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं होतं, तेव्हापासून चेतना दिन साजरा करण्यात येतो। सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत 2023 मध्ये राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं घोषित करून सुद्धा आजपर्यंत त्याबाबतची अधिसूचना जारी केलेली नाही, म्हणून हे आंदोलन आहे। त्यासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करतो। पण आजच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे आंदोलन राज्यातील शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आहे, कारण जल कल्याणकारी राज्याची संकल्पना घेतल्यानंतर हे दोन विभाग अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यांच्याकडे सरकार अत्यंत दुर्लक्ष करते। आरोग्य कर्मचाऱ्यांची अत्यंत हेळसांड आहे, कर्मचारी भरती केल्या जात नाही, त्यांना एक योग्य सुविधा मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी मरण यातना सहन करून सेवा देत आहेत, म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा द्याव्या, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं, यासाठी हे आंदोलन आहे। त्यासोबतच राज्यातील शालेय शिक्षण आणि शिक्षकांची अत्यंत दयनीय अवस्था आहे। शिक्षकांची भरती होत नाही, त्यांच्याकडे अनेक विभागांचा चार्ज आहे, निवडणुकीची कामे करावं लागतात, सर्वेची कामं करावं लागतात। हे करत असताना शिक्षणाकडे अत्यंत दुर्लक्ष होतंय, म्हणून शासनाला जर योग्य नागरिक घडवायचे असतील, शिक्षणाचे सबलीकरण करण्याची गरज आहे। खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाकडे दुर्लक्ष जे केलं जातं, त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या दोन्ही विभागांना मदत करण्याचं घोषित केलं आणि त्यासाठी हे आजचं आंदोलन आहे। आपलं नाव? मी डॉक्टर देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकार। कालमतोल करत तुमची मागण्या पूर्ण काय करत? सरकारने खरं म्हणजे आरोग्य आणि महसूल, शिक्षण आणि पोलीस या विभागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण जनतेचे सर्वसामान्यांची जी कामं आहे ती या 4 विभागाकडून केल्या जातात। अन्यथा जे विभाग आहे ते सुद्धा फार महत्त्वाचे आहे, परंतु खाजगीकरणाच्यासाठी सरकार सेवक भरती करत नाही, अनेक जागा रिक्त आहे आणि जे आहे चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे। आरोग्य विभागामध्ये अनेक ठिकाणी खाजगीकरण केले जाते, त्यासोबतच शिक्षण विभागामध्ये सुद्धा खाजगीकरणाची वारं सरकारने वाव घातलेलं आहे, यासाठी आमचा हा विरोध आहे। यानंतरही सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सप्टेंबरमध्ये राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घोषित करण्यात येतो। तुम्ही भारत बंद आंदोलन केलं होतं पूर्ण कर्मचाऱ्यांना, PFRDA कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन केलं होतं, अद्यापर्यंत तो कायदा रद्द झालेला नाही, म्हणून सुद्धा हे आंदोलन आहे। मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा? मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा काय, हे सगळे आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांची योजना म्हणजे मागण्या पूर्ण कराव्यात। अधिकारी रस्त्यावर नाही आलेले, फक्त कर्मचारी रस्त्यावर आलेले आणि त्यातल्या त्यात आरोग्य आणि शिक्षक हे दोघं पण दुर्लक्षित असे विभाग आहेत आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। राज्य सरकारी कर्मचारी आमच्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत। जो संप होईल आता सप्टेंबरमध्ये, त्या संपात सगळ्यात पुढे आम्ही परिचारिका म्हणून सर्वात पुढे असतो। परिचारिका म्हणून आम्ही यासाठी संपात जाणार आहोत की एका वॉर्डमध्ये जर 100 पेशंट असतील आणि कामावर फक्त 2च नर्सेस असतात, परंतु INC आणि MNC म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल यांच्या रेशोप्रमाणे 3 पेशंट मागे 1 नर्स असायला पाहिजे, पण ती भरती तर होतच नाही। पण आहे त्या रिक्त जागा आहेत आणि आता घाटीचं उदाहरण घेतलं तर अनेक असे विभाग उघडून ठेवलेले आहेत की तिथली पदं पण मंजूर नाही आहेत आणि आमचा कंत्राटीकरणाला तो एकदम विरोध आहे। कंत्राटीकरणाला याला विरोध आहे कारण कामावरती आम्ही जर समजा 2घी जणी असो, एक कंत्राटी असेल आणि एक मी असेल, जर त्या कंत्राटीकरणाच्या मुलीकडनं काही चूक झाली, एखाद्या पेशंटचा जीव गेला तर कारवाई माझ्यावर होणार आहे आणि शासन हे बघत नाही, म्हणून जर तिच्यावर कारवाई जर होणार असेल तर तिच्यावर होणार नाही, तिचे काही नाही, तिला कामावर काढून टाकणे, संपली तिची कारवाई। पण माझ्यावर सगळ्या चौकशा वगैरे आणि आमचा त्याला विरोध आहे। दुसरी म्हणजे जुनी पेन्शन, शासनाने आम्हाला नोव्हेंबरला 23ला आश्वासन दिलं होतं जुनी पेन्शन देण्याचं, परंतु ती अजून लागू केलेली नाही। या आणि अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत, पण आरोग्य आणि शिक्षक आम्ही एकजुटीने अनेक दिवसापासून तुमचे आंदोलन चालू आहे, पण सरकारने दखल घेतली
9 जुलैला आमचं धरणं आंदोलन 1 दिवसाचं पावसाळी अधिवेशनात झालेलं आहे. दोन्ही मंत्र्यांनी आम्हाला बोलवलं. मग ते मंत्र्यांचं आश्वासन तुम्हाला माहिती आहे, असे लबाडा घरचं जेवण आम्ही दरवर्षी जेवतो. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका जो सप्टेंबरमध्ये संप होईल त्यामध्ये आम्ही ताकदीनिशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर असणार आहे. इंदुमती थोरात, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन.